नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून टीव्ही चॅनलमध्ये टीआरपी साठी चढाओढ सुरू आहे। त्यासाठी प्रत्येक चॅनल नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे। अशातच काही आठवड्यापूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या मालिका लगेच बंद करण्यात आल्या, तर नवीन मालिका सुरू झाल्या। त्यातलीच नुकतीच सुरू झालेली मालिका म्हणजे अशोक मामा। ही मालिका 25 नोव्हेंबर पासून रात्री 8:30 वाजता प्रसारित होते। या मालिकेमध्ये दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री रशिका वाखारकर, नेहा शितोळे, शुभवी गुप्ते यांच्या सुद्धा मुख्य भूमिका आहेत। अशोक मामा या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय, पण या मालिकेतील एका अभिनेत्रीची एक्झिट झाली असून त्या संदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे। अशोक मामा या मालिकेतून अभिनेत्री चैत्राली गुप्तेची एक्झिट झालेली आहे। या मालिकेमध्ये चैत्रालीने पल्लवीची भूमिका साकारली होती, पण या मालिकेतील पल्लवीचा प्रवास संपला असून चैत्रालीची एक्झिट झाली आहे। चैत्राली गुप्तेने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की अशोक मामा सुखद अनुभव, खूप वर्षांनी मराठी सिरियल मध्ये काम केले आणि त्याचा अनुभव हा खूप सुखद आणि आनंददायी होता। एकतर महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी, स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली, ज्याचे खूप दडपण पण होते आणि उत्सुकता पण होती। अशोक मामा एक महान नट तर आहेतच, पण एक उत्तम माणूस आहेत हे खूप जवळून अनुभवता आले। थँक्यू मामा। लास्ट बट ऑफ कोर्स नॉट द लिस्ट, निवेदिता अशोक सराफ फॉर कन्व्हिन्सिंग मी टू प्ले पल्लवी। आणि सगळ्यात जास्त आभार माझ्या प्रेक्षकांचे, ज्यांनी माझ्यावर आणि पल्लवीवर खूप प्रेम केले। सगळ्यांचे खूप खूप आभार। लवकरच भेटूया एका नवीन भूमिकेत, एका नवीन मालिकेत। आणि हो, पल्लवी अधूनमधून भेटायला येईलच तुम्हाला, असं म्हणत चैत्रालीने सर्वांचे आभार मानले आहेत। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।